6 चेंडू आणि 9 धाब्यांची गरज आहे. हे षटक तब्बल 26 धाबांचं आलंय. 26. आणि हे दडपण पूर्णपणे आरबाज झेलू शकलेलं नाहीये. जी फलंदाजीमध्ये केलेली कमाल होती साहिल कासारेची, ती मात्र कमाल धमालीमध्ये कन्वर्ट झाली नाही आणि त्यामुळे अडचणी वाढल्यात. शेवटच्या अंतिम षटक गोलंदाजी मार्कवरती प्रथमेशचा पहिला चेंडू उजव्या स्टेज जास्तच बाहेर आहे, सोडून दिला अरबाजने आणि तिथे एकदा धापलकामध्ये ऍड होते. कालपासून शांत दिमागाने बॅटिंग केली अरबाजने. आदित्य ज्या वेळेला चमकला नाही त्या वेळेला अरबाज शाईन झालाय, आपण बघितलंय. एकदा धावून कंप्लीट केली जाते. ओ ये क्या हुआ है? वेट कशासाठी होता? प्लीज सर्वांना विनंती, आपण जर टाळ्या वाजवता किंवा बाकी कमेंट, समीर तू चांगला खेळाडू आहेस मित्रा, प्लीज सहकार्य कर. कोणीही अपशब्द किंवा चुकीच्या कमेंट्स पास करू नका. अंपायर्स तेच देण्यासाठी आहेत, त्याची नोंद घ्या. चेंडूला अडवण्याचा प्रयत्न, एक धावून पूर्ण केली जाते. बघा 2 आणि ही मॅच अशी का होते त्याचं कारण आहे, दोन्ही संघाने खूप मोठा संघर्ष केलाय आणि त्या संघर्षानंतर एका झटक्यात फायनल मध्ये जाण्याची इच्छा या दोन्ही संघांची आहे. आणि पहिली बॅटिंग तर चांगली झाली होती, फक्त त्याला वाचवत असताना थोडी अडचण येते. बॉल झाल्यात आतापर्यंत 2 चेंडूचा खेळ. चार चेंडूने 5 धावांची गरज. फायनल स्वीप करायचं होतं, चेंडू पायावरती आदळलाय, एका धाब्याने स्ट्राईक रोटेट केली जाते. अजूनही खूप काही आहे. आता 3 मध्ये 4, 9 पाहिजे होते. पहिला वाईड होता, वाईड 2, सिंगल 3 मध्ये 4. अरबाज अजूनही मैदानाच्या आतमध्ये. हा असा खेळाडू आहे ज्याने कोणताही एरर सोडलेला नाहीये, म्हणजे कोणतीही जागा सोडलेली नाहीये जिथे मॅच मध्ये परत येतील. हो क्या बात आहे. आता 3 मध्ये 2, जिंकणार कोण? 2 मध्ये 2, 2 मध्ये 3, 4 4 4 4. अरे हो राजा, मी चुकलो तरी तेच असणार आहे, डोंट वरी, टेन्शन नको घेऊ तू. 2 मध्ये 4. चला या दोन्ही कर्णधार या लवकर. मला वाटतं आरडी तारखे सरांचे कर्णधार आलेले आहेत. स्वप्नपूर्ती इंटरप्राइजेस आपला कर्णधार येऊ द्यात. 2 मध्ये 4. तो एक चेंडू मला वाटतं आता सारखा आठवत राहणार आहे. ओ चेंडू हवेमध्ये काही काय. पंचांनी निर्णय आपला सांगायचा आहे. आता 2 ला 3. चला टॉस केला जाणार आहे. 2 ला 3. ही मॅच खूप चांगल्या स्थितीमध्ये येऊन थांबली आहे आणि ती हृदयाची आता स्पंदनं वाढायला लागली आहेत सगळ्यांची. अडवण्याचा प्रयत्न आणि खूप चांगला इडला थ्रो केलाय. आता 1 ला 2. अरबाज जो मेहनत करून थांबला होता तो मात्र आता नॉन स्ट्राईक एंडला थांबेल. कंपल्सरी चेस इट्स मॅन्डेटरी. पण दुसऱ्या बाजूला अथर्व आहे, मला वाटतं अथर्व आहे आणि अथर्व मध्ये ती क्षमता आहे. आता 1 मध्ये 2 चांगली गोलंदाजी आतापर्यंत केली आहे मी म्हणेल प्रथमेशने. बोल्ड स्वप्नपूर्ती एंटरप्राइजेसने टॉस जिंकला, फिल्डिंग घेतली आहे. कंपल्सरी चेस हा या स्पर्धेचा नियम आहे. चला घाई करा लवकर आता. ओ मॅच फिनिश. सामना संपलाय, सामना जिंकलाय.
तो वन साइड मुरादपुर ने, क्या बात है. चला चला, खेळाडूमध्ये चर्चा नको आहे. दोघांच्या डगआउट कडे जायचंय. चला लगेच फिल्डिंगला या. स्वप्नपूर्ती एंटरप्राइजेस